तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरलं। देशमुखांच्या हत्येला आज 3 महिने पूर्ण झालेत। या प्रकरणामध्ये आरोपपत्रामध्ये धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, मात्र अद्याप न्यायाची प्रतीक्षा कायम आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणामध्ये वाल्मी कराडसह अन्य आरोपी हे तुरुंगात आहेत, तर कृष्णा आंधळे घटनेच्या 90 दिवसांनंतर देखील फरार आहे। दरम्यान या हत्या प्रकरणावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं। तर देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे आणि या आरोपीला धनंजय मुंडेंनीच फरार केले असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सहआरोपी करा अशी मागणीही जरांगेंनी केली आहे। तपास यंत्रणेकडे त्याची पूर्ण माहिती, धनंजय मुंडे 302 मध्ये मुख्य आरोपी होतोय इतके सबळ पुरावे तपास यंत्रणेकडे आहेत। फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब खोटं बोलतायत की त्याचे पुरावे सापडले नाहीत म्हणून त्याला काही करता येत नाही। आता पाठीमागच्या 1-2-4 दिवसापूर्वी ते बोलले, हे सरळ फडणवीस साहेब खोटं बोलतायत। तो 302 होतोय पण त्याला सरकार वाचवत आहे धनंजय मुंडेला। फडणवीस साहेबांना हे सुद्धा माहिती, ते खोटं बोलतायत की धनंजय मुंडेचे पुरावे नाहीत, पण पुरावे आहेत। फक्त फडणवीस साहेब म्हणायला पाहिजेत याला आरोपी करा, एकाच घंट्यात तो आरोपी होतो इतके पुरावे तपास यंत्रणेकडे आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।